नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 22 एप्रिल 2025 आणि या व्हिडिओमध्ये आपण 21 आणि 22 एप्रिलशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल। 19 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक यकृत दिन किंवा वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस यकृताच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी साजरा करण्यात येत असून यावर्षी हा दिवस फूड इज मेडिसिन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल। पुढचा प्रश्न, भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 77व्या। हे बघा, हे होते डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल यांचं नुकतंच वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे। यांना भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखलं जात होतं। त्यांनी 1986 मध्ये भारतातील पहिली अँजिओप्लास्टी जी आहे ती यशस्वीपणे पार पाडली होती व केली होती। त्यांनी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांमध्ये अँजिओप्लास्टी सुविधांची उभारणी करण्यामध्ये देखील मोलाची कामगिरी बजावलेली आहे। त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने 2000 या वर्षामध्ये पद्मश्री आणि 1996 या वर्षामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर BC रॉय हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 77व्या। नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेला माउंट लेबोटोबी खालीलपैकी कोणत्या देशातील ज्वालामुखी आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंडोनेशिया। माउंट लेबोटोबी हा इंडोनेशियातील पूर्वी नुसा तेरांगा या प्रांतातील ज्वालामुखी आहे आणि नुकताच त्या ज्वालामुखीचा विस्फोट झालेला आहे, त्यामुळे सध्या चर्चेमध्ये आहे। या विस्फोटामुळे आकाशामध्ये जवळपास 3500 मीटरपर्यंत राख पसरली असून यामुळे असंख्य आंतरराष्ट्रीय विमाने देखील रद्द करण्यात आलेली आहेत। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 इंडोनेशिया। इंडोनेशिया मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे इंडोनेशिया, राजधानी आहे जकार्ता, सध्या राष्ट्रपती आहेत प्रोबोओ सॅबिएंटो किंवा सुबिएंतो आणि करन्सी आहे इंडोनेशियन रुपया। पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पॉवर रँकिंगमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4थ्या। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या ग्लोबल पॉवर रँकिंग 2025 मध्ये भारत जगामध्ये 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे। ही ग्लोबल फायर पॉवर या कंपनीकडून संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात येणारी जगातील सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली लष्करी देशांची यादी आहे। ही रँकिंग लष्करी ताकद, तांत्रिक प्रगती, आर्थिक संसाधनं आणि धोरणात्मक क्षमता या घटकांचा अभ्यास करून तसंच 60 पेक्षा जास्त मापदंडाच्या आधारे तयार करण्यात आली आहे, ज्यात लष्करी संसाधन, संरक्षण बजेट, शस्त्रांची उपलब्धता, राजकीय स्थिती यासारख्या घटकांचा समावेश आहे। आणि यावर्षीच्या या ग्लोबल पॉवर रँकिंगमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि भारत राहिलेला आहे। चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया राहिलेला आहे 5व्या क्रमांकावर। उत्तर असेल भारत यामध्ये 4थ्या क्रमांकावर राहिला आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, UNCTADने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.5%। UNCTAD म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट। ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे जी व्यापार, गुंतवणूक आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर काम करते। हिची स्थापना झालेली आहे 30 डिसेंबर 1964 या दिवशी। मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि सध्या रिबेका ग्रीन्स्पॅन हे या UNCTADचे प्रमुख आहेत। आणि याच UNCTADने नुकताच UNCTAD's ट्रेड अँड डेव्हलपमेंट फॉर साईट 2025 नावाचा रिपोर्ट किंवा अहवाल प्रसिद्ध केला आहे। यामध्ये भारताचा 2025 या वर्षामध्ये विकास दर जो आहे तो 6.5% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जगातील सर्वश्रेष्ठ हॉस्पिटलच्या यादीमध्ये एम्स दिल्ली कितव्या क्रमांकावर राहिली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 97व्या। अमेरिकन मीडिया कंपनी आहे न्यूजवीक नावाची। या न्यूजवीकने नुकतीच जगातील सर्वश्रेष्ठ हॉस्पिटलची यादी 2024 प्रसिद्ध केली आहे। 2019 पासून ही यादी दरवर्षी प्रसिद्ध केली जाते आणि या यादीनुसार अमेरिकेतील मेयो क्लिनिक हे हॉस्पिटल जगामधलं सर्वश्रेष्ठ हॉस्पिटल ठरलेलं आहे आणि आपल्या भारतामधलं एम्स दिल्ली हे 97व्या क्रमांकावर राहिलेलं आहे जगामध्ये। एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था। हा किंवा एम्स भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेला एक स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय विद्यापीठ समूह आहे आणि एम्स दिल्ली ही यातील एक अग्रदूत संस्था असून हिची स्थापना 1956 मध्ये झालेली आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 एम्स दिल्ली यामध्ये 97व्या क्रमांकावर राहिलेला आहे।
नेक्स्ट, नुकत्याच भारताच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार खालीलपैकी कोणता देश 2024-25मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. भारताच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाने नुकतीच एक माहिती प्रसिद्ध केली आहे आणि या माहितीनुसार अमेरिका हा देश सलग 4थ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. 2024-25 या वित्तीय वर्षामध्ये भारत व अमेरिका या दोन देशांमध्ये 131.84 बिलियन USD किंवा अमेरिकन डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झालेला आहे. त्यामुळे अमेरिका यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिराती राहिलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अमेरिका. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 85 वर्षी निधन झालेले अब्दुल्ला अहमद बदावी खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलेशिया. हे बघा, हे होते अब्दुल्ला अहमद बदावी आणि यांचं नुकतंच वयाच्या 85 वर्षी निधन झालेलं आहे. ते मलेशियाचे माजी पंतप्रधान होते. 2003 ते 2009 या कालावधीत ते या मलेशियाचे 5वे पंतप्रधान राहिलेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मलेशिया. मलेशिया मॅपमध्ये पाहिलं इथे आहे मलेशिया. मलेशियाची राजधानी आहे कोलालंपूर. सध्या पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम आणि चलन आहे रिंगीट. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती BR गवई यांची भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 52वे. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश संजय खन्ना हे 13 मे 2025 या दिवशी रिटायर किंवा सेवानिवृत्त होत आहेत आणि परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीश त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांची शिफारस करतात आणि त्यानुसार त्यांनी न्यायमूर्ती BR गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केलेली आहे. न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती झाल्यानंतर ते भारताचे 52वे सरन्यायाधीश ठरणार आहेत. ते आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 52वे. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, बैसाखी हा भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा सण आहे? ऑप्शन्स आहेत आसाम, पंजाब, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.